तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो गोव्याक एका अशा प्लेसवरती जिथं खूप आधीपासून जायची आमची इच्छा होती, पण प्लॅन व्यवस्थित होई नव्हतं. पण आज योगायोगीला प्लॅन झालो. तर मी आणि माझा भाव दोघंजण चाललो गोव्यात. एक तांबडीसुरला म्हणून एक महादेव मंदिर असा, तिकडे चाललो. तर म्हटलं तुमका पण दाखवूया तिकडे जाताना कसा ह्या होता आता जे ट्रॅव्हलिंग कसा असा, काय मध्ये व्ह्यूज वगैरे काय असत ते सगळं तुमका मी दाखवतोय. चला जाऊया. तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो मगाशी मस्त आहे की, आणि जरा दोडमार्गापेक्षा खूप अलीकडे असो आणि आमका एक खतरनाक असो एक व्ह्यू दिसणार स्पॉट गावलो हा. तर तुमका पण दाखवते. बघा हो बघा, सुंदर निसर्गाच्या एकदम कुशीत एक मंदिर बसलेलं आहे बघा. मग दिसतं असताला हा बघा, एक नंबर आली ना. चला या पुढे कुठचं स्पॉट गावता चांगलं. स्पॉट गावलं की तो पण दाखवतेला आहे मस्तपैकी. आता तर हळूहळू चलतो. आता आमची बाईक नाही येलो, कशी बाईक रेनकोट घालूचं लागतं. रेनकोट घालू होयोच. तर मित्रांनो, आता आम्ही जवळपास पोचा गेलो तांबडीसुरला. तर म्हटलं एक मधीत एक असं मस्तपैकी रस्तो गावलो, पण पूर्ण आजूबाजू एकदम जंगला. पण निसंत जो एकदम शांती आहे ना, आणि जो एक नेचरचो साऊंड असा तर तुमका येतो ऐकक बघा. एक नंबर शांती आहे सा. पण कोणाचं यायचं असत ना तर शक्यतो बाईकने या. बाईकने एकदम असा राईड करू एकदम भारी वाटतं व्यवस्थित. कुठची पण बाईक असन दे, पण बाईकनेच या. कारने एवढी मजा नाही येऊची. हां, आणि बाईक नेलं तर एक लोकेशन बघणार कोण, ज्याका लोकेशन माहिती आहे त्याची वेगळी गोष्ट. लोकेशन बघणार कोणतरी ठेवलो हा लोकेशन सांगता आता. तर आता बघूया आमचे काय काय भावके असत ते. पप्पू, आशिष आणि लवेश. जवळजवळ 4 महिने झाले आम्ही प्लॅन करतो. आता ते काल त्याला सांगलंय, पप्पून सांगल्यान मी नाही नाही, असल्यानं सांगल्यान मी नाही नाही, आणि बाबले बोललं मी नाही नाही. तुम्ही नाही ना तर मग एका मी सांगलंय हे पण पहिलं नाही म्हणा होतो पण मग म्हटलं हे जर नाही आलो तर एकटो हातलंय. पण नाही, भावकीन साथ दिल्यान. भावकी म्हणाले आपण येतोय जातो. सकाळी 5ला उठलो भाई, कधी नाही तो आज 5ला उठलो. जाऊच आता 12 वाजता झोपून 5ला उठलो मस्तपैकी. आणि सकाळी 7:30 बाहेर पडलो. आता किती वाजले? 9:15 वाजले. आम्ही इथं येलो. जवळ किती किलोमीटर राहला? आम्ही 10 किलोमीटर राहला. थैसून मग दुसरे स्पॉट पण जातो आम्ही. तांबडीसुरला झाला की दुसरीकडे जाऊचा असा, तो पण तुमका दाखवते. चला मित्रांनो, आपली एंट्री झाली हा. इकडनं गेट पासमध्ये आपल्या ह्या घेतल्या आणि 20 रुपये ह्या घेतल्या आणि पावती फाडल्याने हा. ती अशासाठी की इकडचं एरिया एवढं क्लीन असा ना, क्लीन जी लोक ठेवतात गर्दी असता ती पावती फाडूची लागता पहिली. आणि ते 20 कशात 50 जरी घेतल्यानंतर ते वर्कत नाही, कारण ते इकडचं एरिया ती व्यवस्थित क्लीन वगैरे करतात ना, तर खूप महत्त्वाचा असा. बघू शकता तुम्ही. बघा इकडनं किती किलोमीटर अजून, आता एक 7-1 किलोमीटर राहला. पण रोड बघा एक नंबर, पूर्ण जंगल हा.
तर मित्रांनो आपण फायनली पोचलो. ह्यो असं इकडनं एंट्री गेट असा. एंट्रीवरतीच अशी सुंदर अशी नदी असा. नदी म्हणजे ओळ असा. वाटतं ना एक नंबर खतरनाक व्ह्यू असा. सगळ्यांनी इकडे एकत्रित येऊचाच. आता माझ्यासारखं इकडे नाही म्हटलंस तरी 3-4 वेळा तरी येतोच. इकडे पाय ह्या करायचे ना, हातपाय जरा वॉश करायचे. आता आम्ही जातो मंदिरात. दाखवतोय मंदिर कसा काय आहे इकडे सगळं. आता घेतलो आता. खतरनाक असं एकदम हे असा. मला वाटतं ना एकदम एक नंबर. पप्पू, आशिष, बाबल तुम्ही येऊ नाही पण तुम्ही फसलाय. येवा आता काहीतरी बाहेर पडा. आणि एक नंबर. हे बघा मित्रांनो इकडे असं मंदिर असा. आणि मंदिराच्या समोरच हा एक नंबर सुंदर असा दिसणारा एक घोळ असा. तुमचा पाणी हा आता मगाशी जेव्हा आम्ही स्टार्टिंगला जिकडे व्हिडिओ केलो तिकडे जा पाणी जात आहे. हा खतरनाक दगडामध्ये एकदम प्रॉपर हे केलेला. तुम्ही बघू शकताय हे असं साईडनं असं त्यांच्याने व्यवस्थित लॉन वगैरे असा. ही गार्डन एक नंबर केलेला. इकडे असं मंदिर आहे. तुम्ही फूल बघू शकताय. एक असा युनिक असा फूल. हे बघा फुलाचं नाव काय तर कमेंटमध्ये सांगा. दाखवते पप्पू. तो व्हिडिओमध्ये फक्त बघून घे. पप्पू का नाही मेले काय येतले. कठीण पण भारी आहे मंदिर. जसं ऐकून होतं त्याच्यापेक्षा पण भारी आहे. येतलं परत येऊ आहे. पण जेवढं आम्ही ऐकून आमका वाटायचं बा, पण इथे गेल्यानंतर खरोखर समजलं की हा मंदिर काय असा. एक नंबर असा मंदिर. सगळ्यांनी येऊचा. जरी तुमका एक 100-150 किलोमीटर लांब यायचा लागला तरी पण येवा. कारण एकदम मी दाखवते. हे बघा हे बघा साईड पूर्ण जंगल असा. आणि ह्या मध्ये मंदिर असा पूर्ण आहे बघा. पूर्ण जंगल असा. मध्ये मंदिर असा महादेव मंदिर. तर असा हा आपला आहे तांबडीसुरला महादेव मंदिर असा. तर आपण मंदिरातनं व्यवस्थित सगळं दर्शन वगैरे घेऊन बाहेर पडलो. आता म्हटलं जाताना आमका ना म्हटलं बघा फुलपाखरा वगैरे मस्त खरी गेली काय पद्धती बघ भारी उडतं ते बघा. ही एक सागवानाची बाग हा. एक नंबर आहे बघा. पूर्ण कंप्लीट हिरवळ. आणि असं एक छोटासा पाणी येता. कोण रे हे बघा एक नंबर वाटता.
एक लांब लांबपर्यंत पूर्ण हिरवळ ती हिरवळच. खतरनाक ना रे. मोठी आहे बाग. बघू शकता तुम्ही बघा पूर्ण हिरवळा एकच नंबर. तर तुमका व्हिडिओ कसं वाटला तुम्ही सांगा, नक्की सांगा. आणि तुम्ही पण ह्या मंदिरात या, खरोखर एकदा तरी ह्या मंदिरात येऊ व्हायाच. जसं एकदम ह्या असं ना एकदम पूर्ण एकदम असं पूर्ण चार साईड एकदम निसर्ग जंगल आणि जंगलाच्या मध्ये आणि फक्त आपण एकदम प्युअर पुरातन काळातला आणि पूर्ण दगडाचा मंदिर. भारी आहे मंदिर. तुम्ही यावा आणि बघा. चला.